आपल्याला आज या लेक्चरमध्ये 11वी सायन्सचा आपला नेक्स्ट टॉपिक चालू आहे, ट्रिग्नोमेट्री 2. त्याचं सेकंड लेक्चर चालू आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर अलाइड अँगल. काय पाहायचं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर अलाइड अँगल्स. ओके. आता पहा ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स for allied angles. Trigonometric functions for allied angle. पहा हे शिकणं का गरजेचं आहे? ज्यावेळेस तुम्ही allied angle चे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहता, जेणेकरून तुम्हाला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणे वगैरे किंवा बेसिक जे आहे ते तुम्हाला चांगले येऊन जातं. बरोबर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर काय पाहिजे आपल्याला? allied angles. आता पहा या लेक्चरमध्ये आपल्याला एवढंच पार्ट पाहिजे की allied angle चे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहणे आणि याच्यावर आधारित एक पूर्ण एक्सरसाइज आहे. ती एक्सरसाइज आपल्याला पाहायची आहे. आता पहा अलाइड अँगल्स काय आहेत? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर अलाइड अँगल्स. त्याचे लक्ष द्या. पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहा आता अलाइड अँगल, व्हॉट इज मीन बाय अलाइड अँगल? अलाइड अँगल म्हणजे काय? सिंपल सांगतो आपण. दिस इज वाय एक्सिस, दिस इज एक्स एक्सिस, दिस इज 30 डिग्री, दिस इज 30 डिग्री. मग या 30 डिग्रीचे अलाइड अँगल कोणते तुम्हाला समजून चारही क्वाड्रंट. 30 डिग्री कोणता आला? फर्स्ट क्वाड्रंट मधला. काय झाला? फर्स्ट क्वाड्रंट मधला काय झाला? अँगल झाला. आता असा सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगल कोणता आहे तुम्हाला सांगतो. समजा हा 30 डिग्री आहे, याचा एक मिरर इमेज काढायचा 30 डिग्री. किती काढा? 30 डिग्री. मग हा 30 डिग्री हा किती असणार? 60. म्हणजे हा टोटल किती असणार आहे? हा 90 प्लस 60 दॅट इज 150 डिग्री. हा किती असणार आहे? 150 डिग्री. म्हणजे या 30 डिग्रीचा हा 150 डिग्री अलाइड अँगल झाला. in second quadrant. ओके. समजा हा 30 डिग्री पुढे पुश केला, 30 डिग्री काय केला? पुढे पुश केला. हा 30 मास किती असणार? 30. मग हा टोटल 180 प्लस 30 किती? 210. दॅट इज 210 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे दिस इज 210 डिग्री. दिस इज द अलाइड अँगल इन थर्ड क्वाड्रंट. दिस इज द अलाइड अँगल इन थर्ड क्वाड्रंट. अलाइड अँगल इन फोर्थ क्वाड्रंट. समजा हा अँगल पुढे वाढवला, हा 30 डिग्री बरोबर. हा किती? 30 डिग्री. हा 60 म्हणजे 270 प्लस 60 दॅट इज 270 प्लस 60. 0 0 7 गुणे 14 30 दॅट इज 330 डिग्री. किती चालला म्हणून? 330. मग हा अँगल किती चालला? 330 डिग्री. हा अँगल किती चालला? 330 डिग्री. दिस इज द फोर्थ क्वाड्रंट. This is the fourth quadrant. The first quadrant, second quadrant, third quadrant, fourth quadrant. म्हणजे 30 डिग्रीचे अलाइड अँगल किती झाले? 30 डिग्री, then 150 डिग्री, then 210 डिग्री, then 330 डिग्री. They are the allied angles. पण ते निगेटिव्ह पण असू शकतात. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन दिले, निगेटिव्ह अँगल सुद्धा का होतं? का अलाइड अँगल होतं. निगेटिव्ह अँगल सुद्धा का होतं? बोला काय काय अलाइड अँगल्स. आता ह्या अलाइड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे असतात ते कसे फाइंड आउट करतात? आता पहा हा 150 डिग्री आहे, म्हणजे हा 150 डिग्री कसा रिलेट करू शकतो? 90 प्लस 60 किंवा 180 मायनस 30 किंवा काय म्हणतो 180 मायनस 30. म्हणजे अलाइड अँगल जे आहे ते 90 प्लस 90 मायनस 180 प्लस 180 मायनस 270 प्लस 270 मायनस 360 प्लस 360 मायनस अशा फॉर्मॅटमध्ये असतात. अशा काय असतात? फॉर्मॅटमध्ये असतात. कोण? बोला. दॅट इज द बोला अलाइड अँगल्स. दे आर द अलाइड अँगल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अलाइड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे फाइंड आउट करायचे? त्यासाठी बेसिक चार्ट आहे. पण याचे सांगायचं झालं त्याचं साइन रेशो घ्यायचं. किती रेशो घ्यायचे? साइन. साइन 30 किती असतो? साइन 30 किती असतो? 1. तुम्हाला एक माहिती आहे साइन 50 सुद्धा 1 असतो. साइन 150 सुद्धा काय असतो? 1. नंतर साइन 210 सुद्धा किती असतो? 1. आणि साइन 330 सुद्धा किती असतो? साइन 330 सुद्धा किती असतो? 1. फक्त क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह. फक्त याचे क्वाड्रंट नुसार का होतं? चिन्ह बदलतं. समस्या मला काय म्हणतो? अतिशय सोपे आहे. अतिशय काय
म्हणजे अतिशय सोपे. येते का लक्षात मला काय म्हणायचं? ओके. आता पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर अलाइड अँगल्स. आता अलाइड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिलं बेसिक चार्ट आहे म्हणून. बेसिक काय चार्ट. ओके. व्हॉट इज अ चार्ट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्ष द्या. याचे काही रूल्स आहेत म्हणून. याचे काही रूल्स आहेत ते व्यवस्थित शिकून घेतले. ते रूल्स जर व्यवस्थित शिकून घेतले तर काही अडचण येणार नाही. आपण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा तो चार्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर अलाइड अँगल्स. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर अलाइड अँगल्स. लक्ष द्या. Sin, cos, tan, cot, sec, and cosec. Sin, cos, tan, cot, sec, and cosec. आता लक्ष द्या. आता अलाइड अँगल मध्ये कोणकोणते अँगल आहेत पहा. अतिशय सोपं आहे पहा. अँगल्स पहा. दॅट इज 90 प्लस थीटा. दॅट इज 90 प्लस थीटा. आता 90 प्लस थीटा तुम्हाला यायचं 90 प्लस थीटा. याला अजून काय करू शकतो? π/2 प्लस थीटा. रेडियन मध्ये पण विचार शकतो ना. π/2 प्लस थीटा. देन 90 मायनस थीटा. देन 90 मायनस थीटा. दॅट इज π/2 मायनस थीटा. The next one is 90, then 180 plus theta, that is pi plus theta. Then 180 minus theta, that is pi minus theta. Then 270 plus theta, 270 plus theta, that is 3π/2 plus theta. 3π/2, 270 into pi upon 180. 0 0 8 cancel. No 3 17 18 3π/2 बरोबर आहे. That is 270 minus theta. 270 minus theta, that is 3π/2 minus theta. The next one is 360 plus theta. 360 plus theta, that is pi plus theta. And the last one is the last one is 360 minus theta, that is pi minus theta. Okay. आता लक्ष द्या. बेसिक रूल्स आहेत बाळांनो. अतिशय सोपे रूल्स आहेत. अतिशय सोपे. मी एकदा चेक करतो याच्यात कव्हर होते का. चार्ट मोठा झाला आहे. कवर होते का चेक करतो. ओके. लक्ष द्या. आता पहा 90 प्लस थीटा, 90 मायनस थीटा, 180 प्लस थीटा, 180 मायनस थीटा, 270 प्लस थीटा, 270 मायनस थीटा, 360 प्लस थीटा आणि 360 मायनस थीटा होते. लक्ष द्या साईडला. सर्व लक्ष द्या. सोपं किती पहा. आता पहा ते सोपं आहे. पहा रूल्स सगळ्यात महत्त्वाचे. रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे चार्ट पाठ करायचं नाही म्हणून. चार्ट अजिबात पाठ करायचा नाही. हा चार्ट अजिबात पाठ करायचा नाही. हा चार्ट पाठ करणे म्हणजे तुम्हाला येतच नाही असं थोडक्यात. ओके. चार्ट अजिबात पाठ करायचं नाही. जे मी रूल्स सांगणार आहेत, जे रूल्स तुम्हाला मी सांगणार आहे ते रूल्स महत्त्वाचे.
चार्ट काय पाठ करण्यासाठी दिलेला नाही. रूल्स काय रूल नंबर 1. रूल नंबर 1 पाठ कसं लिहून बघू तरी मी बोलतोय पहा 90 प्लस असू दे किंवा 90 मायनस असू दे. रूल नंबर 1 लक्षात सांगितलं 90 प्लस असू दे किंवा 90 मायनस असू दे, 270 प्लस असू दे किंवा 270 मायनस असू दे. काय रूल सांगितलं मी 90 प्लस असू दे किंवा 90 मायनस असू दे, 270 प्लस असू दे 270 मायनस असू दे. sin थीटाचं काय होतं cos थीटा. sin थीटाचं काय होतं cos थीटा. sin थीटाचं काय होतं cos थीटा. ओके cos थीटाचं काय होतं sin थीटा. that is sin theta. ओके tan थीटाचं काय होतं cot थीटा. काय होतं cot थीटा. ओके देन cot थीटाचं काय होतं tan थीटा. ओके sec थीटाचं काय होतं cosec थीटा. that is cosec theta. and cosec थीटाचं काय होतं sec theta. ओके सिंपल आहे तसे. ओके रूल मी पुन्हा एकदा सांगतो मला. रूल मी पुन्हा एकदा रिपीट करतो 90 प्लस असू दे किंवा 90 मायनस असू दे, 270 प्लस असू दे किंवा 270 मायनस असू दे. ओके sin थीटाचं काय होतं cos थीटा, cos थीटाचं काय होतं sin थीटा, tan थीटाचं काय होतं cot थीटा, cot थीटाचं काय होतं tan थीटा, sec थीटाचं काय होतं cosec थीटा, cosec थीटाचं काय होतं sec थीटा, cosec थीटाचं काय होतं sec थीटा. अति सोपं. नंतर रूल नंबर 2. रूल नंबर 2 which is very very simple. that is 180 प्लस असू दे किंवा 180 मायनस असू दे, 180 प्लस असू दे किंवा 180 मायनस असू दे, 360 प्लस असू दे किंवा 360 मायनस असू दे. ओके पाय प्लस थीटा असू दे पाय मायनस थीटा असू दे that is 2 पाय 360 means 2 पाय. ओके मग रूल नंबर 2 काय रूल नंबर 1 तुम्हाला कळाला. रूल नंबर 2 काय 180 प्लस असू दे 180 मायनस असू दे, 360 प्लस असू दे 360 मायनस असू दे, ज्याचं तेच राहतं ज्याचं तेच राहतं. sin थीटाचं काय राहतं sin थीटा, sin थीटाचं काय राहतं sin थीटा, काय राहतं sin थीटा. ओके cos थीटाचं काय राहतं cos थीटा, काय राहतं cos थीटा. that is cos थीटा. tan थीटाचं काय राहतं tan थीटा, tan थीटाचं काय राहतं tan थीटा. ओके cot थीटा काय राहतं cot थीटा, that is cot थीटा. ओके sec थीटा काय राहतं sec थीटा. ओके आणि cosec थीटा काय राहतं cosec थीटा. ओके सिंपल. ओके ना लक्ष असं सर्व लक्ष. आता पहा पुन्हा मी जे दोन रूल आहेत ते पुन्हा एकदा मी रिपीट करतो. पहा दॅट इज रूल नंबर 1 काय आहे बघा 90 प्लस असू दे किंवा 90 मायनस असू दे, 270 प्लस असू दे किंवा 270 मायनस असू दे. sin चं काय होतं cos, cos चं काय होतं sin, tan चं काय होतं cot, cot चं काय होतं tan, sec चं काय होतं cosec, cosec चं काय होतं sec. okay this is rule number 1. now rule number 2 is that is 180 plus असू दे किंवा 180 मायनस असू दे, 360 प्लस असू दे किंवा 360 मायनस असू दे, ज्याचं तेच राहतं. sin थीटाचं काय आहे sin थीटा, cos थीटाचं काय आहे cos थीटा, tan थीटाचं काय आहे tan थीटा, cot थीटा, ज्याचं काय राहतं तेच. आणि रूल नंबर 3 इज व्हेरी इम्पॉर्टंट. रूल नंबर 3 इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याच्यावरून बदल केला काय केला बदल केला त्याचं सांगायचं, ज्याच्यावरून काय बदल केला त्या सांगायचं. कारण सांगतो हे सगळे पुढचे बदल आहे कुणावर केले, हे सगळे बदल कुणावर केले sin थीटावर, म्हणजे sin थीटावर काय त्याचा बदल करायचा. ओके ते मी तुम्हाला समजून सांगतो बदल कसा असतो. आता मला सांगा 90 प्लस थीटा कुठला पॉइंट सेकंड मध्ये याच्यावरून हे बदल केले ना समजतंय. sin
पण कसं प्लस का मायनस हे ठरवायचं आपल्याला. बघा कसं मी सॉल्व्ह करतो. आता पहा 90 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट सेकंड. हे लक्ष द्या. 90 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट सेकंड. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. कॉस कसा असतो निगेटिव्ह. टॅन कसा असतो निगेटिव्ह. कॉट कसा असतो निगेटिव्ह. सेक कसा असतो निगेटिव्ह. कोसेक कसा असतो पॉझिटिव्ह. कोसेक कसा असतो पॉझिटिव्ह. नंतर साइन 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट. 90 मध्ये लावून थिटा मायनस होईल फर्स्ट क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. 90 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. शिकवलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक नंबर 1 मध्ये मी शिकवलं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे काय असतात पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे कसे असतात पॉझिटिव्ह. 90 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट फर्स्ट मध्ये सगळे काय असतात पॉझिटिव्ह. अतिशय सोपं. नंतर 180 प्लस थिटा. 180 प्लस थिटा. आता 180 प्लस थिटा मला सॉल्व्ह करायचं. 180 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट सांगा बरं. 180 प्लस थिटा. 180 म्हणजे दोन क्वाड्रंट कंप्लीट झाले. प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला तो थर्ड. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला थर्ड. म्हणजे 180 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट क्वाड्रंट नंबर 3. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह. कॉस कसा असतो निगेटिव्ह. टॅन कसा असतो पॉझिटिव्ह. कॉट कसा असतो पॉझिटिव्ह. सेक कसा असतो निगेटिव्ह. कोसेक कसा असतो निगेटिव्ह. तुम्हाला कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं असतं हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ओके. नंतर 180 मायनस थिटा. 180 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट सांगा. 180 मायनस थिटा. 180 म्हणजे दोन क्वाड्रंट कंप्लीट आहेत पण त्यातून थिटा मायनस झाला म्हणजे सेकंड क्वाड्रंट. कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. मग 180 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट सेकंड. सेकंड मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. कॉस कसा असतो निगेटिव्ह. ज्याच्यावरून बदल केला त्याच्यावरून सांगायचं बरं का. टॅन कसा असतो निगेटिव्ह. कॉट कसा असतो निगेटिव्ह. सेक कसा असतो निगेटिव्ह. पण कोसेक कसा असतो पॉझिटिव्ह. ओके. आता 270 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट. 270 म्हणजे तीन क्वाड्रंट कंप्लीट प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. किती क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. मग सांगा 270 प्लस थिटा कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन थिटा कसा असतो निगेटिव्ह. कॉस थिटा कसा असतो पॉझिटिव्ह. टॅन थिटा कसा असतो निगेटिव्ह. कॉट थिटा कसा असतो निगेटिव्ह. सेक थिटा कसा असतो पॉझिटिव्ह. कसा असतो पॉझिटिव्ह. आणि कोसेक थिटा कसा असतो निगेटिव्ह. ओके. अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. ओके. आता 270 मायनस थिटा. 270 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट 4. आता 270 मायनस थिटा कुठला क्वाड्रंट. 270 म्हणजे तीन क्वाड्रंट मध्ये तर थिटा मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. 270 मायनस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट. पण थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो बोला. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह. कॉस कसा असतो निगेटिव्ह. टॅन कसा असतो पॉझिटिव्ह. कॉट कसा असतो पॉझिटिव्ह. सेक कसा असतो निगेटिव्ह. कोसेक कसा असतो निगेटिव्ह. आणि तिकडे लक्ष द्या 360 प्लस थिटा. 360 प्लस 360 मध्ये थिटा ऍड केला म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला ना. 360 मध्ये पूर्ण अँगल फिरून आला आणि थिटाने पुढे गेला. 360 प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. मग सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो बोला सगळेच पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतं सगळेच पॉझिटिव्ह असतात. आणि 360 मायनस थिटा कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. कॉस निगेटिव्ह. टॅन बघा टॅन निगेटिव्ह. कॉट निगेटिव्ह. सेक पॉझिटिव्ह. कोसेक हे झाले. हा चार्ट अजिबात पाठ करायचा नाही बघा. वहीवर लिहून घ्या वाटलेस तर वहीवर लिहून घ्या. पण चार्ट कधीच पाठ करायचा नाही. चार्ट अजिबात पाठ करायचा नाही. समजते का मी काय म्हणतोय. चार्ट अजिबात पाठ करायचा नाही. ओके. फक्त रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वाटलेस तर रूल्स लिहितो मी. पहा 90 प्लस मायनस थिटा किंवा 270 प्लस मायनस थिटा असेल. साइनचं कन्वर्जन कसं होतं. साइन थिटा कन्वर्टेड इनटू कॉस आणि कॉस थिटा कन्वर्टेड इनटू साइन. नंतर टॅन थिटा कन्वर्टेड इनटू कॉट आणि कॉट थिटा also कन्वर्टेड इनटू टॅन. नंतर सेक थिटा कन्वर्टेड इनटू कोसेक आणि कोसेक असेल तर कसं कन्वर्टेड इनटू सेक. झालं. दिस इज रूल नंबर 1. दिस इज रूल नंबर 1. नंतर रूल नंबर 2. रूल नंबर 2 मध्ये काय पहा 180 प्लस मायनस थिटा किंवा 360 प्लस मायनस थिटा साइन ज्याचं तेच राहतं. म्हणजे साइन थिटा
कन्वर्ट इनटू sin थीटा. ओके, मी लिहित नाही ॲज इट इज. काय म्हणणार मी? ॲज इट इज. ओके, म्हणजे sin थीटा cos थीटा cos थीटा tan थीटा tan थीटा, cotचं cot, secचं sec, cosecचं cosec. रूल नंबर 3, ज्याच्यावरून चेंज करा, ज्यावरून चेंज केलं त्यावरून साइन द्यायचं. त्यावरून काय द्यायचं? साइन द्यायचं. त्यावरून काय द्यायचे? ज्याच्यावरून चेंज केला त्याच्यावरून साइन. हा टेबल अजिबात पाठ करायचा नाही. विच इज व्हेरी व्हेरी सिंपल. ओके. आता बघा, लक्ष द्या. आता तुम्ही म्हणा चार्ट आपण सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल कसे असतात अतिशय सोपे असतात. लक्ष द्या, मी आता चार्ट रफ करतो, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. पहा, लक्ष द्या, सिंपल आहे. अजून एक छोटासा एक रूल आहे, छोटासा एक फॉर्म्युला टाइप आहे. पहा, साइन ऑफ n टाइम 360 प्लस थीटा गिव्ह साइन. कारण की मला सांगा n म्हणजे n स्टार्ट फ्रॉम 1 टू एनीथिंग. बस समजा n ची व्हॅल्यू वर दिली 360 प्लस थीटा. मग मला सांगा 360 पूर्ण फिरून आला त्यात थीटा गेला. ते 360 ला काय झालं? पूर्ण फिरून आला, त्याला काय अर्थ लागला? जो पुढचा थीटा असेल त्याची व्हॅल्यू आला ना. हे काय करायचं? हे cos साठी पण आहे. cos ऑफ n टाइम 360 प्लस थीटा गिव्स cos थीटा. आणि हे कसं सुद्धा कोसेक पर्यंत आहे. कोसेक हे काय लक्षात ठेवा, n टाइम 360 प्लस थीटा गिव्स कोसेक थीटा. हे फॉर्म्युला काय लक्षात ठेवा की n टाइम 360 असेल तर अजिबात घाबरायचं. 360 ने व्हॅल्यू काही फरक नाही. पुढचा जो थीटा असेल तोच त्या पूर्ण याचं आन्सर असेल. हे पण कुठेतरी नोट डाऊन करा. हे सुद्धा कुठेतरी नोट डाऊन करा. अतिशय सोपं आहे हे सुद्धा. ओके, आता लक्ष द्या सगळ्यांनी. हे जर झालं, आता पहा, हे झाल्यानंतर हे मी रफ करतो. पहा, लक्ष द्या. आता पहा, सगळं एकदम सोपं कन्सेप्ट आणि एकदम सोपं एक्झाम्पल आहे. मला सांगा साइन 120 डिग्रीची व्हॅल्यू शोधायची. साइन 120 डिग्रीची व्हॅल्यू शोधायची. आपण नियम शिकलो. नियम काय शिकले? रूल नंबर 1, 90 प्लस और 90 माइनस असू दे, 270 प्लस और 270 माइनस, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक. रूल नंबर 2 शिकलो. 180 प्लस असू दे, 180 माइनस असू दे, 360 प्लस और 360 माइनस असू दे, ज्याचं तेच राहतं. आणि रूल नंबर 3, ज्याच्यावरून चेंज करा त्याच्यावरून काय द्यायचं? साइन करायचं. एवढंच रूल शिकलो. त्याच्यावर सॉल्व्ह करा. चार्ट पाठ करायची गरज नाही. मग आता बघा, हा 120 डिग्री म्हणजे 90 प्लस 60 म्हणजे 120. 90 प्लस 30 म्हणजे सुद्धा 120. आणि 180 मायनस 60 म्हणजे सुद्धा 120. म्हणजे माझे दोन ऑप्शन, कोणते ऑप्शन? साइन 90 प्लस 30 आणि दुसरा ऑप्शन काय माझ्याकडे? साइन 180 मायनस 60. अति सोपे. मला सांगा, साइन 120 ला एकच उत्तर असलं ना कुठलं तरी, मग याने सॉल्व्ह करा किंवा याने सॉल्व्ह करा, उत्तर एकच येणार आहे. मग नियमानुसार 90 प्लस असते, 90 मायनस असते, साइनचं काय होतं? कॉस. दॅट इज कॉस 30. रूल क्रमांक 1 आहे ना. आणि रूल क्रमांक 2 नुसार काय? 180 प्लस असू दे, 180 मायनस
sin 60. That is sin 60. आता चिन्ह द्यायचं. मला सांगा 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट? सेकंड. सेकंड म्हणजे ज्याच्यावरून बदल केला उत्तर cos आले त्याच्याशी घेतलं. ज्याच्यावरून बदल केला त्याच्यावरून करायचं sin. 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट? सेकंड. 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट? सेकंड. मग सेकंड मध्ये sin कसा असतो? 90 प्लस थीटा कुठला क्वाड्रंट? सेकंड. सेकंड मध्ये sin कसा असतो? पॉझिटिव्ह. दॅट इज पॉझिटिव्ह. आणि 180 मायनस थीटा कुठला क्वाड्रंट? सेकंड आहे. त्याचा sin कसा असतो? पॉझिटिव्ह. मग cos 30 किती? cos 30 दॅट इज cos 30 is 1 and sin 60 is also 1 and sin 20 बघा अतिशय सोपं आहे. ओके समजा मला शोधायचं आहे cosec 300. मला शोधायचं आहे cosec 300. मग cosec 300 कसं लिहिणार? 300 काय लिहू शकतो मी? 270 प्लस 30. कसं लिहू शकतो? 270 प्लस बोला 270 प्लस 30 किंवा 360 मायनस 60. 360 मायनस 60 माझ्याकडे दोन ऑप्शन म्हणजे cosec 270 प्लस 30 and cosec 360 मायनस 60. 360 मायनस 60. मग मला सांगा 270 प्लस असू दे 270 मायनस असू cosec चे काय होतं? sec. cosec चे काय होतं? sec. आणि 360 प्लस असू 360 मायनस ज्याचं तेच राहतं दॅट इज cosec 60. cosec 60. आता मला सांगा 270 प्लस थीटा कोणला क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट मध्ये cosec कसा असतो? फोर्थ. याच्यावर बदल होतो तर काय करू? याच्यावर बदल केला ना फोर्थ क्वाड्रंट मध्ये cosec थीटा कसा असतो? निगेटिव्ह. कसा असतो? निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये cosec थीटा कसा असतो? निगेटिव्ह. मग sec 30 किती? cos 30 किती? cos 30 1 होता. sec त्याचा उलटा दॅट इज 2 दॅट इज मायनस. आणि cosec 60 also मायनस. cosec 30 त्याला मायनस. बाळांनो आता मी तुम्हाला 2-3 होमवर्क देणार आहे ते तुम्ही आज घरी सॉल्व्ह करायचे आणि मला त्याची उत्तरं व्हॉट्सअप केली तरी चालते. तुम्हाला 4-5 होमवर्क तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे. अशा नाही तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं. पहिले एक्झाम्पल आहे दॅट इज tan 120 दॅट इज cot 150 नेक्स्ट sec 300 नेक्स्ट tan 210 नंतर cosec that is 220 बंद होईल. cosec 220 that is cosec 210 सॉल्व केलं तरी चालेल. नंतर cos cos 150. ओके एवढे एक्झाम्पल तुम्ही काय करायचे घरी होमवर्क करायचे. एवढे एक्झाम्पल तुम्ही घरी काय करायचे होमवर्क. याची उत्तर मला उद्या सांगते बाय युजिंग दिस मेथड बाय युजिंग दिस रूल्स आर व्हेरी कोणत्याही गणित आलं तरी सॉल्व करू शकतो. जर रूल तुमचे चांगले असतील तर एक्झाम्पल कुठलं पण आपण काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. ओके थँक्यू.